दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर विरोधात ऊस बिले मिळावी यासाठी जिल्हा परिषदेच्या पूनम गेट येथे शेकडो शेतकरी उपोषणास बसले आहेत। आज रात्री 8:30च्या दरम्यान अचानक पाऊस आल्याने भर पावसात देखील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच असल्याचं पाहायला मिळालं। पाऊस पडत असताना देखील शेतकरी आंदोलनाला बसलेले व्हिडिओ समोर आले आहेत। मुसळधार पावसाला सुरुवात आहे। तर पाऊस दाखवा तिकडचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता सध्या आमचा मंडप पूर्णतः भिजलेला आहे, गळतंय। लोक चटईवर डोक्यावर चटई घेऊन थांबलेले, तिकडे पलीकडे काही लोक थांबलेले आहेत। सामान सगळं गोळा करून त्या ॲम्ब्युलन्समध्ये घातलंय। ते आमचं बघून कसं दिसतंय आता पावसात। अशा अवस्थेमध्ये सध्या हे आंदोलन सुरू आहे। आज 9 दिवस झाले। प्रशासकीय स्तरावरती अजून काहीच हालचाल दिसत नाही, पण एवढं नक्की आहे की पैसे पडेपर्यंत काहीही झालं तरी हे मंडप, हे ठिकाण आम्ही सोडणार नाही। आंदोलन असंच चालू राहील। आमची निसर्गाला सुद्धा विनंती आहे की बाबा आमचा अंत बघू नको, प्रशासनानेही बघू नये आणि निसर्गानेही बघू नये। गोकुळ शुगर फॅक्टरी शेतकरी संघटनेने असा केलेला आहे आंदोलन। अशा भर पावसामध्ये पण अजून पण शेतकरी भिजत आहे। त्याची दखल शासन घेत नाही। त्याची कृपया शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावे ही माझी विनंती आहे शासनाला। हो का, पाऊस पण बघा कसा पडतोय, तरी पण शेतकरी ह्या पावसामधून मंडपामधून हलत नाही। ही एवढी कृपया शासनाने घ्यावे ही माझी नम्र विनंती आहे।